नमस्कार. मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं जीवनरंग _7वी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आजपासून मी एक नवीन सीरीज सुरू करतेय, ज्याचं नाव आहे जीवनरंग राशी टॉक, ज्यामध्ये मी 12 राशी, नक्षत्र आणि ग्रह यांची सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण काही जणांना रास म्हणजे काय हे देखील माहीत नसतं. तर रास म्हणजे काय हे आपण आता समजून घेऊया. रास 3 प्रकारे कॅल्क्युलेट केली जाते. पहिली चंद्राच्या भ्रमणावरून, दुसरी सूर्याच्या भ्रमणावरून आणि तिसरं जे नाव काही ठेवलेलं असतं मुलांचं त्यावरून. सूर्याच्या भ्रमणावरून म्हणजेच ऑन ऑन द बेसिस ऑफ सनशाईन हे जास्त करून वेस्टर्न कंट्रीजमध्ये वापरलं जातं. जसं की एखाद्याचा जन्म 20 जुलैपासून 20 जुलैला झालेला असेल किंवा 20 जुलै ते 21 ऑगस्ट इतका कालावधी कन्सिडर केला जातो. त्या कालावधीमध्ये जितके पण लोक जन्माला येतात त्या सगळ्यांची रास तिथे कर्क असते. काही राशी असतात की ज्या नावावरून म्हणजे आई वडिलांना जे कुठलं नाव आवडतं मुलाचं, जसं की सोनू, मोनू, राजू, त्या बेसिसवर रास ठरवली जाते. आणि तिसरा एक प्रकार आहे की चंद्राच्या भ्रमणाच्या बेसिसवर, जसं की आपण त्याला ऑन द बेसिस ऑफ मूनशाईन असं पण म्हणतो, की जे आपण भारतात वापरतो. मग त्यासाठी काय बघितलं जातं, तर मुख्य म्हणजे व्यक्तीची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म ठिकाण. म्हणजे व्यक्ती कुठल्या तारखेला जन्मला आहे, कुठल्या वेळेला जन्मला आहे, ह्यावरून ग्रह, नक्षत्र, रास हे सगळं ठरलं जातं. तर बऱ्याचदा लोकांना त्यांची जन्मतारीख तर माहिती असते, पण जन्मवेळ माहीत नसते. तर जन्मतारखेवरूनही रास कॅल्क्युलेट करता येते, की रास बघता येते, की कुठली आहे. पत्रिका तयार करता येते त्या व्यक्तीची. म्हणजे कसं, की त्या त्या तारखेला चंद्राचं भ्रमण कुठल्या राशीतून होतं, त्या त्या बेसिसवर त्या व्यक्तीची रास ठरते. त्याचबरोबर जर वेळ आपल्याला समजली, तर ते कुठल्या नक्षत्रामध्ये म्हणजे राशींमध्ये, प्रत्येक राशींमध्ये वेगवेगळे नक्षत्र येतात. तर रास आणि नक्षत्र हे पण खूप महत्वाचं असतं. आधी रास बघितली जायची नाही, तर नक्षत्राच्या बेसिसवर कुंडली बघितली जायची किंवा जन्मपत्रिका तयार केली जायची. तर राशी इतकेच ग्रह, नक्षत्र सुद्धा महत्वाचे असतात. तर अशा प्रकारे चंद्राचं एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी चंद्राचं भ्रमण कुठल्या राशीतून होतं, त्या बेसिसवर त्या व्यक्तीची रास ठरते. तर अशा प्रकारे आपण रास कशी बघतात हे बघितलं. तसेच मी काही आध्यात्मिक टिप्स, उपाय आणि मंत्रही तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फायदा करून घेऊ शकता. चला तर मग राशींच्या या रंगबिरंगी विश्वात एकत्र प्रवास करूया. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.